नमो बुद्धाय, जय भीम, जय शिवराय. आज आपण एका अशा महापुरुषाबद्दल बोलणार आहोत ज्यांनी फक्त भारताचाच इतिहास बदलला नाही तर कोट्यवधी लोकांना मानव म्हणून जगण्याचा अधिकार दिला. 14 एप्रिल हा दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा. हा दिवस केवळ एका महान व्यक्तीचा वाढदिवस नाही, हा दिवस आहे ज्ञानाचा, समतेचा, स्वाभिमानाचा आणि संविधानाचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात समाजातील अन्याय, जातीय भेदभाव आणि अंधश्रद्धेविरुद्ध संघर्ष केला. त्यांनी लाखो वंचितांना शिक्षणाचा मार्ग, स्वाभिमानाचा मार्ग आणि अधिकारांचा मार्ग दाखवला. आज भारतात आणि जगातील अनेक देशांमध्ये बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे, आपण बाबासाहेबांची जयंती खरंच त्यांच्या विचारांनुसार साजरी करतो का? आज अनेक ठिकाणी मोठ्या मिरवणुका काढल्या जातात, डीजे लावले जातात आणि उत्सव साजरा केला जातो. उत्सव साजरा करणे चुकीचे नाही, पण बाबासाहेबांची जयंती फक्त उत्सवापुरती मर्यादित राहू नये. कारण बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला संदेश होता, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. याचा अर्थ असा की समाज बदलायचा असेल तर सर्वात आधी शिक्षण, जागरूकता आणि संघटन आवश्यक आहे. म्हणून बाबासाहेबांची जयंती साजरी करताना काही गोष्टी विशेष महत्त्वाच्या आहेत. सर्वात आधी, जयंतीच्या दिवशी बाबासाहेबांच्या पुतळ्याला किंवा प्रतिमेला फुले अर्पण करून अभिवादन करावे. पण फक्त हार घालून कार्यक्रम संपवणे पुरेसे नाही. त्या ठिकाणी बाबासाहेबांचे विचार वाचले गेले पाहिजेत. लोकांना त्यांच्या संघर्षाची कथा सांगितली पाहिजे. कारण बाबासाहेबांचा प्रवास खूप कठीण होता. गरीब कुटुंबात जन्म, शाळेत जातीय भेदभाव, पाण्याला स्पर्श करण्यासही बंदी, अशा अनेक अडचणी असूनही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी शिक्षण घेतले आणि जगातील मोठ्या विद्यापीठांमधून उच्च पदव्या मिळवल्या. यातून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो, शिक्षण हेच सर्वात मोठे शस्त्र आहे. म्हणून बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी वाचन स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करणे खूप महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांना बाबासाहेबांची पुस्तके वाचायला प्रोत्साहन दिले पाहिजे, जसे की ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, द बुद्धा अँड हिज धम्मा. ही पुस्तके समाजातील विषमता आणि मानवतेचा संदेश देतात. तसेच बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी भारतीय संविधानाची प्रस्तावना वाचणे खूप महत्त्वाचे आहे. कारण बाबासाहेबांनीच भारताला संविधान दिले. या संविधानामुळेच आज भारतात प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य, समता आणि न्याय मिळतो. म्हणून लोकांना संविधानाचे महत्त्व समजावून सांगणे हे देखील जयंती साजरी करण्याची एक मोठी जबाबदारी आहे. याशिवाय बाबासाहेबांची जयंती म्हणजे समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची संधी आहे. या दिवशी रक्तदान शिबिर आयोजित केले जाऊ शकते. गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान किंवा कपड्यांचे वाटप केले जाऊ शकते. विद्यार्थ्यांना पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य दिले जाऊ शकते. हे सर्व उपक्रम बाबासाहेबांच्या विचारांशी जुळणारे आहेत. कारण बाबासाहेबांनी आयुष्यभर दुर्बल आणि वंचित लोकांसाठी काम केले. महिलांच्या अधिकारासाठीही बाबासाहेबांनी मोठा संघर्ष केला. त्यांनी हिंदू कोड बिल तयार करून महिलांना समान हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न केला. म्हणून बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी महिलांसाठी जागरूकता कार्यक्रम आणि सन्मान समारंभ आयोजित करणेही खूप महत्त्वाचे आहे. अनेक ठिकाणी जयंतीनिमित्त मिरवणुका काढल्या जातात. मिरवणूक ही आनंद आणि उत्सव व्यक्त करण्याची एक पद्धत आहे. पण त्या मिरवणुकीत फक्त गोंधळ आणि आवाज न करता बाबासाहेबांचे विचार आणि संविधानाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. बॅनर, पोस्टर आणि फलकांवर बाबासाहेबांचे विचार लिहिले पाहिजेत. जसे की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. अशा विचारांमुळे लोकांना प्रेरणा मिळते. आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाची भूमिका खूप महत्त्वाची आहे. युवकांनी बाबासाहेबांचे विचार, त्यांचा इतिहास आणि त्यांचे कार्य व्हिडिओ, पोस्ट आणि माहितीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे. कारण आजची पिढी सोशल मीडियावरूनच जास्त माहिती घेत असते. बाबासाहेबांनी दिलेला संदेश होता समता, मानवता आणि बंधुता. बाबासाहेबांची जयंती म्हणजे फक्त उत्सव नाही, ती एक जबाबदारी आहे. ही जबाबदारी आहे समाजाला जागरूक करण्याची, शिक्षणाचा प्रसार करण्याची आणि संविधानाचा सन्मान करण्याची. जर आपण बाबासाहेबांच्या विचारांनुसार ज्ञानाचा प्रसार केला, मानवतेचा मार्ग स्वीकारला आणि अन्यायाविरुद्ध उभे राहिलो, तरच आपण बाबासाहेबांना खरे अभिवादन करू शकतो. म्हणून 14 एप्रिलला फक्त उत्सव साजरा करू नका, तर बाबासाहेबांनी दाखवलेला ज्ञान, समता आणि स्वाभिमानाचा मार्ग स्वीकारा.
कारण बाबासाहेबांची जयंती फक्त एक दिवस नाही, ती आहे विचारांची क्रांती. जय भीम, जय संविधान.